वेलकम टू भाकरी टू ब्राउनी। आज आपण करणार आहोत अतिशय हेल्दी रॅप्स, जे वेट लॉस, वेट मॅनेजमेंट किंवा हेल्दी खाण्याची ज्यांना आवड आहे अशा सगळ्यांना खूप आवडतील याची मला खात्री आहे। पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे। भाकरी टू ब्राउनीच्या भाकरीचे जे 2 व्हिडिओज मी केले होते त्याला तुमचा इतका छान प्रतिसाद आलाय की त्यांनी माझा हुरूप खरंच वाढलाय। सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट। नाउ कमिंग बॅक टू आवर रॅप्स। सो बेसिक रॅप मी जो त्याच्यात वापरणार आहे तो मी घरी केलेला नाहीये। त्याचं सजेशन माझी अतिशय लाडकी मैत्रीण आणि माझी न्यूट्रिशनिस्ट राधिका हिने मला दिलं आणि मी ते करून बघितलं। आणि महत्त्वाचं म्हणजे हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही। मला एखादी गोष्ट छान मिळाली आहे तर ती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावी एवढ्याच उद्देशातनं मी आज हे पाकिट तुम्हाला दाखवणार आहे। सो गॉबल राईट नावाच्या ब्रँडखाली हे येतात। त्याचे आज आपण आमंड रॅप्स वापरणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांचे आणखीनही 3-4 प्रकार आहेत। आता हे रॅप कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते। बाकीच्या गप्पा आपण ते करता करता। या रॅपसाठी आत भरायला आपण पनीरची भुर्जी करून घेणार आहोत, जी तुम्ही अदरवाईजही करून खाऊ शकता। हे रॅप्स मिळाले नाहीत म्हणून तुमचं काही अडायला नको। चला बघूया ती पनीरची भुर्जी कशी करायची ते। कढईमध्ये 2 चमचे तेल छान तापलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता थोडंसं हिंग घालून घेणार आहे, मग हळद आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा थोडा ट्रान्सलुसेंट करून घेऊ, मग पुढे करू। 2 मिनिटं कांदा परतून झाल्यावर हा बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालूया। नेहमीप्रमाणे टोमॅटो घालून झाल्यावर थोडंसं मीठ। मी गॅस मीडियम ठेवणार आहे आणि ह्याचं अगदी आपल्याला ग्रेव्ही करायची नाही आहे। त्याच्यामध्ये मी ही छोटीशी सिमला मिरची चिरून घेतलेली आहे ती घालते। हिरवी मिरची शिजायला तसंही वेळ लागत नाही। त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली कांद्याची पात घालूया। त्यामध्ये अगदी हा एक छोटा चमचा टोमॅटोचा केचप घालते आणि त्याची चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर, अर्धा चमचा। अगदी छोटा चमचा म्हणजे 1/4 टीस्पून मी गरम मसाला घालते। आता त्याच्यामध्ये मी पनीर घालते। पनीर घातल्यावर अगदी 1-2 मिनिटं आपण हे परतून घेणार आहोत, म्हणजे हे कोरडं होईल आणि आपली पनीर भुर्जी रेडी आहे। हे जे रॅप्स आहेत हे आपण गरम तव्यावरती अगदी 2 मिनिटं दोन्हीकडनं फक्त गरम करून घेऊयात। हा रॅप आपला झालाय गरम। आता हा प्लेटमध्ये घेऊयात आणि असेंबल करू। हा आपला थोडासा गरम झालाय। फार गरम केला तर तो कडक होतो। हा त्याच्यावरती ही हिरवी चटणी, या हिरव्या चटणीची लिंक मी तुम्हाला वेगळी देते, कारण आपण जे छोले आणि मेथीच्या थेपल्याचे फ्रँकी केली होती तेव्हा जी चटणी वापरली होती तीच रेसिपी आहे। त्याच्यावरती मी खाली हे श्रेडेड लेटस घालून घेते सो दॅट आपला सॉगी होणार नाही। त्याच्यावरती आपण ही केलेली पनीरची भुर्जी घालूयात। त्याच्यावरती बारीक चिरलेला हा स्लाइसेस कांद्याचे, थोडासा टोमॅटो, अगदी थोडा चाट मसाला स्प्रिंकल करूयात। आणि आता हा रॅप करून तव्यावर अगदी थोडंसं ऑलिव्ह ऑइल किंवा बटर सोडून हा थोडासा क्रिस्प करून घेऊयात। वर आपण हा रॅप भाजून घेऊयात। क्रिस्प झालाय। आता आपण पलटी मारून घेऊ। आपले हे हेल्दी रॅप्स तयार आहेत। नॉन व्हेजिटेरियन लोकांनी याच्यामध्ये अंड्याची भुर्जी, चिकन मटनचे कबाब किंवा चिकन टिक्का हे घालूनही असे रॅप्स केलेले खरंच खूप छान लागतील। हे जे रॅप्स आहेत ते सध्या तरी फक्त Amazon डेली किंवा बिग बास्केट अशा प्लॅटफॉर्म्सवरतीच अवेलेबल आहेत। तर तुम्हाला जर का हे मिळाले नाहीत तर साधी घरची पोळी करून जरी तुम्ही हे रॅप्स केले तरी ते छानच लागतील। आणि जर तुम्हाला हवं असेल तर हे रॅप्स घरी कसे करायचे त्याची रेसिपीचा व्हिडिओ पण मी करीन। तेव्हा भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये। बाय।